नमस्कार मैत्रिणींनो, नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, चला आज आपण काय बनवणार आहोत ते मी तुम्हाला दाखवत आहे. तर चला आज आपण भेंडी बनवणार आहोत. तर त्या भेंडीसाठी बघा आपण चिरून घेतलेली आहे भेंडी, त्याच्यानंतर हे आपण चिरून घेतलेल्या आहे मिरच्या, त्याच्यानंतर हा कांदा चिरलेला आहे, त्याच्यानंतर हे टमाटे चिरलेले आहे. साधे सोपे असे आपण तव्यावरची भेंडी बनवणार आहोत, एकदम साधारण अशी. तर हे बघा कशी बनवतात ती मी तुम्हाला साधारण पद्धतीने दाखवते. आता तव्यावर आपण हे तेल टाकणार आहोत. सर्वात प्रथम बिना तेल पाणी न टाकता बिना पाण्याची अशी मस्त भेंडी आपण बनवणार आहोत. तर आता प्रथम आपण काय टाकणार आहोत, कांदा, त्याच्यानंतर टमाटे आणि हिरव्या मिरच्या. आता हे चांगलं असं आपण फ्राय करून घेणार आहोत. चांगलं फ्राय करून घेणार आहोत आपण. हे बघा असं चांगलं असं मस्त फ्राय करणार आहोत. मग त्याला चांगला तडका लाल जरत असा कांदा आणि हिरव्या मिरच्या करून घेणार आहोत. थोडंसं तेल कमी होतं ना टाकलं, आता याच्यात आपण टाकणार आहोत. तर हे मस्तपैकी असं चांगला कांदा आपला नरम होणार आहे. तव्यावरची भेंडी आपण बनवत आहोत. झटपट आणि चमचमीत आणि मस्त अशी भेंडी बनवणार आहोत. तर कशी बनवते मैत्रिणी मी ती तुम्हाला दाखवत आहे. तर मैत्रिणी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुढची रेसिपी मी लवकरात लवकर आपल्यासाठी घेऊन येत आहे. तर माझ्या साध्या सोप्या रेसिपी असणाऱ्या मैत्रिणी. तर चला आता हा कांदा आपला लाल होतो, मस्त तयार असा मस्त छानसा असा लाल होत आहे. हे बघा तर मस्त लाल लालमध्ये असा थोडा चांगला फ्राय झालेला आहे. आता आपण काय टाकणार त्याच्यावर, हे बघा भेंडी टाकणार आहोत. तर आपण भेंडी टाकलेली भेंडी पूर्ण हलवून घेणार आहोत. अशी मीठ टाकलेलं आहे. आता मस्त ही भेंडी आपण टाकलेली आहे. भेंडीवर आपण झाकण ठेवणार आहे. भेंडी नरम होण्यासाठी झटपट आणि मस्त चमचमीसाठी भेंडी आपली बनणार आहे. डब्याला न्यायला मुलांसाठी घरी अशी आपण आज भेंडी बनवणार आहे. भेंडी ही आरोग्यासाठी खूप चांगली असते, रक्त वाढण्यासाठी खूप चांगली असते. भेंडी खाणंही खूप छान असतं. तर आज आपण भेंडी बनवणार आहोत साधी आणि सिंपल. आता आपली ही भेंडी तयार होत आहे. परत एकदा हलवून घेऊ आपण. हे बघा अशी चमचमीत अशी मस्त मिरच्या हिरव्या मिरच्याची आपण भेंडी बनवत आहोत. तर चला मैत्रिणींना आता आपण झाकण ठेवणार आहोत भेंड्यावर. चला आता आपण झाकण काढून बघूया भेंडी तयार झाली आहे का आपली. मस्त झणझणीत आणि चमचमीत मिरचीची भेंडी आपली तयार होत आहे. बिना पाण्याची, पाणी न टाकता खूप मिरच्याची हिरव्या मिरच्या खूप करून अशी मस्त अशी भेंडी आपण तयार करत आहोत. तवा फ्राय भेंडी आपण बनवलेली आहे. छान अशी शिजत आहे बघा. ही आपली भेंडी तयार होत आहे. थोडीशी कच्ची. आता आपण परत झाकण ठेवूया त्याच्यावर.
तर हे बघा आपली फ्राय भेंडी तयार झालेली आहे, झणझणीत आणि चमचमीत. आता एकदा आपण परत हलवून घेऊ बिना तेलाची. अशी मस्त अशी शिजली आहे, झटपट अशी तवा फ्राय आपण भेंडी बनवलेली आहे. तर या पद्धतीने अशी भेंडी बनवा, खाऊन बघा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ती बघा किती मस्त शिजलेली आहे, छान अशी शिजलेली आहे. मस्त अशी भेंडी आपली तयार झालेली आहे, बिना पाणी टाकलेली. कांदा आणि हिरव्या मिरच्या आणि टमाटे आणि मीठ टाकलेले. साधी सिंपल अशी तवा फ्राय भेंडी आपण बनवलेली आहे. या पद्धतीने तुम्ही बनवा, खाऊन बी बघा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ही बघा झटपट अशी भेंडी आपण तयार केलेली आहे, तवा फ्राय भेंडी. या पद्धतीने तुम्ही करा, खाऊन बघा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्ही खा, दुसऱ्याला बी करून चारा. तर तवा फ्राय भेंडी आपली मस्त अशी झालेली आहे.